त्यांच्याकडनं एक विशेष खबरदारी असते की वेळात वेळ काढून एक दिवस का होईना थोडा वेळ का होईना पण इथपर्यंत पोहोचतात. आणि आता मात्र प्रज्योत आहे आणि आता स्ट्राईकला मात्र आहे तो अक्षय, ज्याने याच्या आधीच्या टुर्नामेंटमध्ये मला वाटतं सलग 3 षटकार मारले होते आणि रोख रक्कम 3,000 रुपयाचं जे चालू करायचं. जरा आमचा प्रवीणजी बेलेकर कॉमेंटेटर यांच्याकडनं वारंवार विनंती येते की आपण थोडंसं स्पीडअप करा, फास्ट खेळा. प्रज्योत गोलंदाजी मार्कवरती कालभैरव सापिर्ले यांच्याकडनं प्रज्योत आणि आता मात्र विद्याधर पाळंडे त्यांचे मार्गदर्शक. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. पुन्हा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगला चेंडू, सुंदर चेंडूची, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि मात्र एक अचूक भेदक मारा करतोय तो प्रज्योत. आणि अक्षय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला तो दीपराज चव्हाण आणि अक्षय उतेकर, श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उतेकर गावठण दरम्यान. पुन्हा एकदा चेंडूला मात्र दिशा दिले. चेंडू जातोय एका धावेसाठी खातं उघडतंय संघाचं. आणि 12 चेंडूचा खेळ असेल याची नोंद घ्यायची. 12 चेंडू मध्ये मला वाटतं जवळजवळ 30 धावांचं जर लक्ष ठेवलं तर सन्मानजनक स्कोर होऊ शकतो आणि फाईट करायला एक मजा येते. मात्र गोलंदाजीवरती येतो प्रज्योत. आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न होता दीपराज चव्हाण यांच्याकडनं, परंतु चेंडू काय मात्र बॅटच्या टप्प्यामध्ये आला नाहीये आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते दीपराज यांना. दीपराज चव्हाण ज्या वेळेला बॅटिंग लाईन वरती असतात मला वाटतं त्यावेळेला त्यांच्या जेव्हा प्रहार करण्याची पद्धत असते त्यावेळेला एक त्यांचा फुटवर्कचा प्रयत्न असतो की पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू मात्र जातोय दणदण करीत सीमारेषे बाहेर. चौकार. आणि धावसंख्या होते ती. पुन्हा एकदा प्रज्योत गोलंदाजी मार्कवरती आणि समोर आहे तो अक्षय ऑन फायर. पहिला चौका स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही समजलेला नाही. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या होते ती, धावसंख्या आहे 6. पहिलं षटक मार्गस्थ. चेंडू फक्त ह्या दोन ओव्हर असतील आणि हा पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे मात्र 6. मोठे प्रहार करावे लागतील, एक सन्मानजनक स्कोर द्यावा लागेल. आणि अक्षय स्ट्राईकला. अक्षय पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टळवला चेंडू. मला वाटतं एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असतील आणि झेल आणि हा गडी बाद होतोय अक्षयच्या स्वरूपात. पहिला हादरा बसतोय तो स्वयंभू नागेश्वर या संघाला. 7 या धावसंख्येवरती डीजे. विशाल 6 चेंडू आणि 7 धावा झाल्या. आता मात्र शेवटचं षटक मार्गस्थ असेल. मोठा प्रहार करावा लागेल, एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल फाईट करण्यासाठी. आणि चेंडूला दिला भिरकावून स्टेडियमच्या दिशेने काव करण्याच्या डोक्यावर चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. एक प्रहार, षटकार, जबरदस्त. चेंडूवरती एक प्रहार केला, 6 धावा. दुसरा चेंडू मार्गस्थ असेल आणि समाचार घेतील दीपराज चव्हाण. पुन्हा एकदा
प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये आलेला नाही चेंडू आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते दीपराज यांना. धावसंख्येत बदल होते, धावसंख्या मात्र पोहोचते 13 आकड्यावरती, 14 धावसंख्येवरती, माफ करा. आणि आता मात्र संदेश उतेकर हे स्ट्राईकला असतील. स्ट्राईकला येतो संदेश आणि नॉन स्ट्राईकला येतो दीपराज चव्हाण. पुन्हा एकदा विशाल टू संदेश, उंच चेंडू मात्र दिला विरकावून, पाहूया. आणि हा मात्र जबरदस्त प्रहार, एक खणखणीत षटकार, 6 धावांसाठी डीजे. खणखणीत प्रहार होता, चेंडू सीमारेषे पार, षटकार. या षटकाला धावसंख्या होते ती 20 आकड्यांवरती पोहोचते. दरम्यान पुढचा चेंडू विशाल टू संदेश, पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु फॉलो थ्रो मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एक गडी बाद होतोय संदेशच्या स्वरूपात. आणि या सामन्यासाठी मोठा सामना जो पाहायला मिळतोय त्या सामन्यासाठी मला वाटतं स्वयंभू नागेश्वरचे सर्व हितचिंतक, सर्व मला वाटतं कमिटी मेंबर्स, त्याच्यामध्ये खजिनदार योगेंद्र मोरे असतील, राजेश शुतेकर असतील, अजय जाधव, मला वाटतं सूरज उतेकर असतील. आणि आता मात्र चेंडू जातोय, पंचांचा नोचा इशारा येतोय आणि चेंडू जातोय बाईकच्या स्वरूपात, लेग बाईकच्या. 2 धावा आणि नो प्लस 2 अशा 3 धावा येतील. या 3 धावेने मात्र धावसंख्या बदलते, धावसंख्या वाढते 23 आकड्यांवरती. आणि आता मात्र मेजवानी असेल ती अमयला फ्री हिटच्या स्वरूपात. मी आत्ताच म्हटलं की अजय जाधव असतील, त्याच्यानंतर सूरज उतेकर असतील, त्याचबरोबर राजेश उतेकर असतील, हे सगळे यूट्यूबकडे नजर लावून बसलेत. आणि चेंडू मात्र यॉर्करच्या पद्धतीने फेकलेला चेंडू, सुंदर चेंडू होता आणि अमयला मात्र त्याच्यावरती प्रहार करता आला नाही. एक चांगली मेजवानी होती. धावसंख्येबद्दल धावसंख्या होते ती 24. आणि आता शेवटचा चेंडू असेल दीपराज चव्हाणसाठी. एक चांगला प्रहार केला होता तर एक सन्मानजनक स्कोर होऊ शकतो. आणि दीपराज चव्हाण हे मात्र ऑन फायर, एक चांगला बॅटर, एक चांगला अनुभवी खेळाडू, ज्याच्यावरती स्वतःला आत्मविश्वास आहे असा खेळाडू या मैदानामध्ये दीपराज चव्हाणच्या माध्यमातून आपल्याला समोर दिसतोय. आणि आता मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात असतील. आणि वाईट, पंचांचा अवांतर धावसंख्येचा इशारा. वाईट प्लस 3 अशा टोटल 4 धावा. धावसंख्या बदलते, भर पडते एक मेजवानी आणि धावसंख्या होते 28. हो, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्येत बदल होते, धावसंख्या मात्र बदलतीये 28. थोडासा वेळ कमी आहे. स्वयंभू नागेश्वर, आपल्याला विनंती असेल की आपण थोडंसं वेळ कमी घेता आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. धन्यवाद प्रवीणजी, आपण वेळात वेळ काढून दिवसभर इथं उपस्थित होतात आणि आपण जे मंडळाला सहकार्य करताय त्याबद्दल
खरोखर तुमचं अभिनंदन, कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपण वेळ काढून उद्याही उपस्थिती दाखवा. आपल्यासारखे कार्यकर्ते जर असतील तर नक्कीच. आणि रोहित उतेकर एक बुलंद आवाज गायक आणि साखरगावचा चॉकलेट बॉय रोहित उतेकर, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपण इथे आलात, आपलं अभिनंदन, कौतुक. पलेवाडी संघाकडनं खास नोंद घेतली गेली की रोहितजी उतेकर यांचं इथं बाउंड्री लाईनवरती आगमन झालेलं आहे. थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी आहे. आपल्याला 12 चेंडू फेकायचे आहेत आणि काळोख व्हायच्या आधी फेकायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. स्वयंभू नागेश्वर उतेकर गावठण, धन्यवाद. फेडरेशनचे सर्व अधिकारी पदाधिकारी, योगेशजी उतेकर असतील, या सगळ्यांना खरोखरच कौतुक केलं पाहिजे. आपण वेळात वेळ काढून प्रत्येक दिवस, तो शनिवार असो रविवार असो, रविवार ही आपली सार्वजनिक सुट्टी असतेच, परंतु शनिवारी हा वेळ देणं खूप महत्त्वाचा असतो. मग तिथे सतीशजी शिंदे असतील किंवा योगेश उतेकर असतील, रोहित उतेकर असतील, आमचे दिलीपजी उतेकर असतील. दिलीप उतेकर आमचे म्हणजे 15 गाव फेडरेशनचे अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून हे सगळं स्वप्न साकार होत आहे. आणि ह्या ज्या मोठ्या टुर्नामेंट आपण पाहतोय आज, एवढी मोठा एक प्लॅटफॉर्म आपल्याला जो उपलब्ध करून दिला आहे, त्याच्या मागचं जे स्वप्न होतं ते दिलीपजी उतेकर, एक जबरदस्त त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण की एक चांगले पोटेन्शियल्स आपण म्हणतो ना, ज्याच्याकडे थोडंसं स्पीडअप करा. चला स्वयंभू नागेश्वर, वेळ कमी आहे, 12 चेंडू फेकायचे आहेत आपल्याला आणि अंधार व्हायच्या आधी फेकायचे आहेत. नियोजन आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूने 29 धावांची गरज असेल, याची नोंद घ्यायची आहे. बॅट्समनचं नाव सांगायचं, एक खेळाडू आपल्याला इकडे पाठवून द्यायचा आहे. कालभैरव सापिर्ली, आदित्य आणि प्रज्वत, धन्यवाद. विद्याधर पाळंडे एक सापिर्ली गावचे सुपुत्र आहेत आणि आवर्जून त्यांच्या संघाच्या पाठीशी उभे आहेत. स्ट्राईकला आहे तो आदित्य, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रज्वत आणि गोलंदाजी मार्कवरती असेल तो ओमकार, एक चांगला खेळाडू ज्याच्याकडे आम्ही गेले एक वर्षभर ज्याचा आम्ही एक चांगला प्रभाव पाहतोय, असा तो ओमकार मनोहर उतेकर, एक चांगला खेळाडू. मला वाटतं तो ज्यावेळेला गोलंदाजी करतो त्यावेळेला मला लसित मलिंदाची आठवण येते. कारण की जो फेकण्याचा, यॉर्कर फेकण्याचा जो पद्धत आहे त्याची, डायरेक्ट हिट, स्टंपला हिट करतो. ग्राउंडच्या आतमध्ये जे बसलेत ना लेग साईड, जरा ग्राउंडमधून बाहेर यायचं ना. स्वयंसेवक जरा, प्रवीणजी थोडं त्यांना विनंती करा. शेवटचे 12 चेंडू आहेत, आपण सहकार्य करा सगळ्यांनी. आणि चेंडू मात्र दिला भिरकावून आणि तेवढीच सुंदर कॅच ड्रॉप होते स्वतः संदेश यांच्याकडनं. जबरदस्त प्रहार होता आणि तेवढंच चांगलं नियोजन होतं, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं संदेश यांच्याकडनं पाहायला मिळाले. प्रज्योत आणि आदित्य, स्ट्राईकला येतो आदित्य, नॉन स्ट्राईकला येतो प्रज्योत आणि ओमकार. पुन्हा एकदा सेम फटका, प्रहार करतोय आणि आता मात्र चूक करत नाहीये संदेश. कॅच घेतोय, आदित्य बाद होतोय, पहिला हादरा बसतोय. काल वॉरियर्स पाहिलं सापेली संघाला डीजे. नितीन आणि ओमकार याने एक गडी बाद केलाय. आता मात्र नितीन प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गिरतोय आणि आता मात्र एका धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या होते 3 या आकड्यांवरती आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज ओमकार उतेकर, ओमकार मनोहर उतेकर याचं विशेष अभिनंदन. थोडंसं स्पिरिट, एक चांगला जोश, नवजूत खेळाडू आहे आणि फक्त गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. कारण की 15 गावामध्ये बऱ्याचशा टीममध्ये आम्ही पाहतो
की गोलंदाज आणि ऑलराऊंडर आहेत. फक्त मला वाटतं स्वयंभू नागेश्वरकडे 3 गोलंदाज वेगळे, बॅट्समन 3 वेगळे, असं एक चांगलं टीम स्पिरिट पाहायला मिळतोय स्वयंभू नागेश्वर या संघाकडनं. पुन्हा एकदा चेंडू, जबरदस्त चेंडू. आता मात्र चेंडूची निर्धाव चेंडूची सांगता एका धावेने बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या बदलते, धावसंख्या होते, पोचते ती 4 आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. जिंकण्यासाठी मात्र जवळजवळ 29 धावांचा टप्पा पार करायचा आहे. आणि ओमकार पुन्हा एकदा प्रहार, चेंडू जातोय दुसऱ्या धावेपर्यंत. मला वाटतं थ्रो जर चांगला असता तर गडी बाद असता. अक्षयकडनं थोडीशी चूक होते जज करण्यात आणि मात्र थ्रो मात्र थोडासा मिस थ्रो होता आणि 2 धावेने पूर्ण करतायत. अक्षयकडनं थोडंसं जज करणं चुकलंय अक्षय हुतेकर. आणि बॅक टू बॅक हा तिसरा सामना खेळत आहे स्वयंभू नागेश्वर. 6 धावा झाल्यात. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण करतील ते संदेश उतेकर. आणि ओ गडी बाद होतोय. जबरदस्त थ्रो संदेशचा आणि गडी बाद होतोय नितीनच्या स्वरूपात. दुसरा हादरा बसतोय तो काल भैरव पाली या संघ सापिर्ली या संघाला. जिंकण्यासाठी 29 धावांचा टार्गेट असेल. आणि आता मात्र 6 चेंडू, 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. स्ट्राईकला येतो प्रज्योत आणि नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो विनय जाधव. स्वयंभू नागेश्वर पुन्हा एकदा चेंडूला मात्र दिशा दिले. चेंडू जातोय दन 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 करीत. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. या 4 धावेने मात्र धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 11. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. स्ट्राईकला येतो प्रज्योत, नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक. विनय गोलंदाजी मार्गमध्ये एक चांगला गोलंदाज आहे स्वयंभू नागेश्वरचा, ज्याच्यावरती विश्वास ठेवला जातो, ज्याच्यावरती जी जिम्मेदारी दिली जाते असा विनय जाधव. मॅन फॉर पोसरे आणि चोरवणेकडनं पुन्हा एकदा चेंडू. मला वाटतं एक चांगल्या चेंडूची सांगता होते आणि तेवढं चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतंय. थोडंसं ओ डायरेक्ट हिट होता चेंडू, मात्र डायरेक्ट हिट होता. एक चांगला प्रहार होता, एक चांगला प्रयत्न होता अमय उतेकर यांच्याकडनं. आणि धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 13. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. सेमीफायनलचा राऊंड आणि हा एक हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. यावेळेला दोन्ही चांगले संघ. आणि विनय पुन्हा एकदा दिलेला चेंडू, मला वाटतं हा 1 बाउन्स जातोय तो 4 धावांसाठी. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. मॅच प्रज्योत कुठेतरी फिरवताना दिसतोय. एक वेगळा जोश आणि वेगळा, यस नक्कीच अगदी अंधारातून उजेडाकडे नेतो ही मॅच कुठेतरी प्रज्योत. कारण की ज्या पद्धतीने हा प्रहार करतोय, मला वाटतं विजय हा नक्कीच खेचून आणू शकतो. अजूनही आव्हान असं कठीण नाहीये. फक्त 3 चेंडूनी 12 धावांची गरज आहे.
3 चेंडू आणि 12 धावा. एक चांगला चेंडू या मॅचला फिरू शकतो किंवा एक खराब चेंडू या मॅचचं सत्र किंवा ह्या मॅचचं चित्र बदलू शकतो. आणि प्रज्योत जर आहे तर सगळं शक्य आहे. मला वाटतं प्रज्योत हा एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. फक्त बॉलला दिशा देतोय आणि कुठंतरी मॅच आपल्या दिशेने झुकवण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. चला थोडंसं स्पीडअप करा. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि काळोख व्हायच्या आधी आपल्याला ते 3 चेंडू फेकायचे आहेत. आणि विनय पुन्हा एकदा हो आता मात्र चेंडू थोडासा मिसफील्ड पाहायला मिळते आणि प्रज्योतनी मात्र त्याला थांबवलाय की ही मॅच मीच काढतो. 2 चेंडू आणि 12 धावांची 13 धावांची गरज असेल. जिंकण्यासाठी कंपल्सरी धावा असतील आणि एक निर्धाव चेंडू या मॅचला कुठेतरी विजयाकडे नेऊ शकतो स्वयंभू नागेश्वर संघाला. आणि तो म्हणजे विनायक गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला आहे प्रज्योत. पाहूया काय करतोय. फुटवर्कचा वापर करतोय प्रोजेक्ट थोडासा आणि मला वाटतं चेंडू मिसटँग होतोय. एक लॉंग धाव एक धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात असेल आणि गडी बाद होतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र जवळजवळ विजय आणि शेवटचा चेंडू असेल. उभा राहायचंय मित्रा तिथंच राहा. मित्रा तिथंच उभा राहा. शेवटचा चेंडू आहे. वेळ वाया घालू नका. आणि मला वाटतं विजयच्या ज्या दिशेने वाटचाल चालू आहे श्री स्वयंभू नागेश्वर आणि शेवटचा चेंडू आणि हा मात्र चेंडू जातोय मिसफील्ड होऊन. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा वाईडचा इशारा येतोय. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. कुठल्याही प्रकारचं वाद घालू नका. जरा आपण सहकार्य करा. शेवटचा चेंडू आहे. काळोख आहे. दिसणार नाहीये युट्यूबच्या माध्यमातून तेवढं क्लिअर दिसणार नाहीये. पंचांनी जर वाईड 12 पाहिजे होते ना. 7 पाहिजे होते. 7 रिव्ह्यू घ्यायचा नाहीये. शेवटचा चेंडू फेकायचा आहे. वाईड असेल. मला वाटतं जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 4 कसे 7 ना 6 धावांची गरज असेल. 7 असतील मित्रा. 7 असतील. एक मिनिट अरे हा ना 12 बॉल 13 पाहिजे होते. तो एकच आला. मग 12 पाहिजेत ना. मग आता 5 झाले आहेत. अरे तेव्हा ते एक सिंगल आली. तेव्हा 13 होते. अरे 12 एक 16 12 नंतर भाई एक 16 12 होत्यात. 7 पाहिजे. एक बॉल 7 पाहिजे. हा मग 2 बॉल 12 पाहिजे ना. 7 पाहिजे. अरे 2 बॉल 12 पाहिजे होते ना. 5 आले आता. 7 5 12. तू परत चेक कर. बरोबर आहे. 6 पाहिजे. काहीतरी मिस्टेक झाली परत. नाही ना दाखवू आपण परत. शेवटचा चेंडू आहे. 12 पाहिजे होते ना. 2 बॉल. चला स्टार्टअप करा. 6 धावा. अरे पण मला सांग तू बॉल टू बॉल जरा काउंटिंग केलंस ना राजा. हे बघा पहिला बॉलला 4 आला. नंतर 2 आले. नंतर 4 आले. नंतर 1 रन आला. नंतर वाईडला 4 आला. अरे भाऊ इथं दोघं तेच ना. तू ऐकतच नाही. सांगितलं 4 2 अरे 22 धावा पाहिजे होते ना. आता या बोरला 16 रन आले. अरे भाऊ इथे एक चुकवे दोघं नाही ना चुकू शकत. अरे मी तुला नाही भाऊ तुला बोलायचं तुला करायचं कर. आता आम्ही काहीच नाही शेवट बॉल टू बॉल सांग ना लगेच. पहिल्या बॉलला सांगा 4. पहिल्या बॉलला 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या बॉलला 2 धावा. तिसऱ्या बॉलला 4 आणि डॉट बॉल. नंतरचा 1 रन आला. नंतरचा 1 रन होता.
चारला एक वाईड आणि वाईट आणि एक 4 5 धावा म्हणजे टोटल 16 झाले. टोटल 16 धावा झालेत. पहिल्या ओव्हरला 7 रन आले. एक चेंडू 6 धावांची गरज असेल. काहीतरी मिस्टेक आहे रे, पुन्हा एकदा आपल्याला चेक करायला नाही नाही. अरे भाई बॉल टू बॉल मी काउंटिंग करत होतो ना. दाखवू आपण याच्यावर जरा नंतर युट्यूबला बघू आपण नंतर. एक चेंडूनी 6 धावांची गरज असेल. आणि विजयी संघ श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उतेकर गावटन विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मला वाटतं सलग हा दुसरा टुर्नामेंट असेल ज्याच्यामध्ये फायनल मध्ये धडक मारली ती स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उतेकर गावटन आणि विजय संघाचं हार्दिक